गिरीश, सूरज काच निघाल्यामुळे आपण बघू शकतो की आता मोठा गॅप आहे, निदान त्यांना आता मोकळा श्वास तरी घेता येईल आणि क्रेनच्या साह्यानं या प्रवाशांना पुलाच्या खाली अगदी सुखरूप आणता देखील येईल। सद्यस्थिती काय आहे सूरज? असून सगळे काही प्रशासकीय काही वरिष्ठ अधिकारी तिथे आलेत का आणि आतल्या प्रवाशांशी काही संपर्क झालाय का? गिरीश, आता तरी सगळ्यात वरिष्ठ लेवलचे ज्या अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। सध्या तरी मोनोरेलचे अधिकारी, कोणतेही अधिकारी घटनास्थळी जे आहेत ते दाखल झालेले नाही आहेत। मात्र अग्निशमन दलाचे उच्च पदाचे अधिकारी आणि पोलीस दर्जाचे उच्च पदाचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून जे आहेत हे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवलेला आहे आणि ज्या ठिकाणी मोनोरेल बंद पडलेले आहे त्या प्रिमायसेसमध्ये, त्या जागेवरती कुठल्या इतर नागरिकांना जे आहे, ज्या या स्थानिक नागरिक आहेत त्यांना बंदी घातलेली आहे। फक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे अधिकारी असतील आणि जे पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकी किती प्रवासी त्यामध्ये अडकलेले आहेत। सर, काय सांगाल, किती प्रवासी आतमध्ये अडकलेत, काही समजलं का? तर नक्कीच पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास दिलेली नाही आहे। मात्र आपण बघू शकता या ठिकाणी की कशा पद्धतीने गॅस कटरचे जे इक्विपमेंट्स आहेत ते वरती गेलेले आहेत आणि त्यांच्या साह्याने आता तो दरवाजा जो आहे तो कट करता येतोय का, हे देखील प्रयत्न जे आहेत गिरीश या ठिकाणी सुरू झालेले आहेत। तर दुसऱ्या ठिकाणी जे आतमधले प्रवासी आहेत त्यांनीच जी आहे ती काच फोडलेली आहे, पण तो एक खरंच खूप मोठा जो दिलासा आहे तो म्हणावा लागेल प्रवाशांसाठी, कारण आतमध्ये हवा जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती।